नमस्कार, मी पहिलं मास्तर जातो. मला देवा थापाच्या कुस्तीविषयी बोलायचं आहे की आपल्या महाराष्ट्रात देवा थापा पळवून आला आणि लबाड झाबाड कुस्त्या करायला लागला. जो बी कुणी देवा थापाची कुस्ती घेत असेल तर घेऊ नाही. आम्ही त्या मैदानाला येणार नाही का, तर ती असली बंडल कुस्ती ती येतानाच गाडीत पैलवून घेऊन येतोय आणि ह्याने 10 वेळा पडायचं, त्याने 10 वेळा पडायचं, लबाड झबाड काहीतरी नाटक करून दाखवायचे, पब्लिकने त्या कुस्तीची राडुळी करायची, हसायचं मोठ्या मोठ्याने. ही नकोय. ही इरावून पीर पैलवान आहेत आपल्या महाराष्ट्रात. ह्यांचीच कुस्ती दोन आगाव घ्या ना, त्याला एवढे पैसे देऊ सर. तुम्ही त्याच्या कुस्ती लाख लाख रुपये 50-50 हजार रुपये देताय, देऊ नका ना. तीच पैसे आपल्या महाराष्ट्रातल्या पोरांना खाऊन द्या ना. लाख रुपयात 10 कुस्त्या होत्या ना खालच्या जोडीतल्या. आणि ही कुस्ती बंद करावं. कुस्तीगीर परिषदेला माझी विनंती की देवा थापासारख्या पैलवानची कुस्ती घेऊ नये आणि त्याला इकडे येऊन बी देऊ नये. आणि मला दुसरा विषय बोलायचा आहे की ही बाहेरची जी पैलवान आहेत हरियाणा दिल्लीची, की कोणतरी खांद्यावर घेऊन गादा घेऊन फोटो काढते, मग मान भारत केसरी, हिंदी केसरी लबाड आहे. कोणतरी ठेकेदाराने कुस्ती ठरवायची, 10-5 हजार रुपये कमवायसाठी लबाड झबाड कुठतरी गावात आणायचं, त्यांना कुस्ती त्यांची द्यायची. हे समजा लबाड आहे. महाराष्ट्रात दगडे पोरं आहेत, त्यांच्याच कुस्त्या घ्या तुम्ही. महाराष्ट्रात गिरस लागन कुस्ती म्हणत पोरं त्या नादाने भरपूर करत्यान. आणि तुम्हाला सांगतो ही जी बाहेरची हिंदी केसरी या मानतात, कोण महान भारत केसरी, हे समजा लबाड आहे. हे ठराविकच पैलवान तिथं बी चांगले आहेत आणि ठराविक पैलवान काय आपल्या इकडे येत नाही. आणि जे आपल्या इकडे येतात ते असेच असतात. का तर आपला पैलवान सिकंदर शेख तिकडे जाऊन समजे पैलवान पाडली त्यांनी. जर तिकडं पैलवान असते चांगली तर मग त्यांनी त्याला पाडलं असतं प्रत्येकाने. त्यांनी का जाऊन महाराष्ट्रातनं जाऊन समजायला तिकडं पाडलं. आपली महाराष्ट्रातलीच कुस्ती टिकवा आणि महाराष्ट्रातली कुस्तीच तुम्ही वाढवा. आणि तुम्ही आपल्या पोरांना पैसे भेटले महाराष्ट्रातल्या तर कुस्ती मेहनत इरशीने करतात किंवा आपल्याला चांगले पैसे भेटतात म्हणून. आणि बाहेरचे पैलवान लबाड जाबाडची कुस्ती घेतात ती ठेकेदार, ती बंद करा. ही लबाड आहे. 10-5 हजार रुपये घ्यायचं, तिकडूनच 2 पैलवान आणायचे आणि पॉम्पलेट छापायची, मोठे नावं घ्यायचे, हिंदी केसरी, महान भारत केसरी, आणि त्यांच्या कुस्त्या घ्यायच्या, पब्लिकला फसवून पैसे कमवायचे. मागच्या हेडे तुम्ही माझं बघितलं, मी असंच सांगितलं होतं टॅरोडीशी, त्याच्यावर बी आळा पडला पाहिजे आणि ह्या लबाड झाबाड कुस्तीवर बी आळा पडला पाहिजे. आणि इथनं पुढं मी जे असे काही व्हिडिओ काढणार आहे तुम्ही बघत राहा. मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये पैलवानकीविषयी माहिती देत राहणार आहे. धन्यवाद.